महाराष्ट्र सरकारने कॅसिनो कायदा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्यामुळे आता राज्यात अधिकृतपणे जुगाराचे अड्डे उभे राहण्यावर बंदी आली आहे. पण कॅसिनो नसले तरी महाराष्ट्राच्या गल्लीबोळात अनेक दशकांपासून एक खेळ खेळला जातो, तो म्हणजे मटका. कल्याण भगत आणि रतन खत्री या दोन नावांनी सुरू केलेला हा खेळ केवळ जुगार उरला नसून तर ती एक समांतर अर्थव्यवस्था आणि एक गूढ भाषा बनली आहे. आज आपण मटक्याची हीच गूढ दुनिया, त्यामागचे आकडे, मटक्याची खास भाषा आणि या खेळाचा रंजक इतिहास उलगडणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या पडद्यामागच्या जगाची पूर्ण माहिती मिळेल. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. हा कायदा रद्द झाल्यामुळे चकचकीत दिवे आणि मोठ्या टेबल्सवर चालणारा कॅसिनोचा खेळ आता महाराष्ट्रात कायदेशीरपणे तरी दिसणार नाही. पण मित्रांनो, महाराष्ट्रात कॅसिनो नसले तरी एका खेळाचे साम्राज्य मात्र स्वातंत्र्यापूर्वीपासूनचे आहे. तो खेळ म्हणजे मटका. मुंबईच्या चाळीपासून ते ग्रामीण भागातील पारापर्यंत मटका हा शब्द प्रत्येकाच्या कानावर कधी ना कधी पडलाच असतो. पण हा खेळ नक्की कसा सुरू झाला आणि यामागची ती आकड्यांची गणितं काय असतात, हेच आज आपण सविस्तर पाहणार आहोत. मटक्याची सुरुवात 60च्या दशकात झाली आणि या खेळाचे जनक मानले जाणारे कल्याणजी भगत मूळचे गुजरातचे आहेत. भगत मुंबईत आले आणि त्यांनी सुरुवातीला न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजकडून येणाऱ्या कापसाच्या दरांवर सट्टा लावायला सुरुवात केली. 1962 मध्ये त्यांनी वरळी मटका सुरू केला. मटका म्हणजे मातीचे भांडे, ज्यामध्ये चिठ्ठ्या टाकून आकडे टाकले जायचे, म्हणूनच त्याला मटका हे नाव पडलं. कल्याणजी भगत यांनी या खेळाला एका मोठ्या उद्योगाचं स्वरूप दिलं आणि मजुरांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना या आकड्यांच्या मायाजाळात ओढलं. कल्याणजी भगत यांच्यानंतर या क्षेत्रात आणखी एक मोठे नाव गाजले, ते म्हणजे रतन खत्री. खत्री यांनी मटक्यामध्ये अधिक व्यावसायिकता आणली. त्यांनी कापसाच्या दरांवरून आकडे लावण्याऐवजी स्वतःचेच आकडे काढायला सुरुवात केली आणि रतन मटका प्रसिद्ध झाला. खत्रींचा मटका इतका विश्वासार्ह मानला जायचा की त्यांचे आकडे पूर्ण भारतभर ग्राह्य धरले जायचे. त्यांनी या खेळाला एका शिस्तबद्ध पद्धतीने चालवलं, त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने मटका किंग ही पदवी मिळाली आणि त्यांच्या काळात मटक्याची उलाढाल कोटींच्या घरात होती. मटक्याचं जग समजून घ्यायचं असेल तर त्याची भाषा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जिथे ओपन, क्लोज, जोडी आणि पॅनल असे शब्द वापरले जातात. मटका हा प्रामुख्याने 0 ते 9 अंकांभोवती फिरतो. दिवसातून 2दा निकाल लागतो. एकदा खेळाच्या सुरुवातीला, ज्याला ओपन म्हणतात, आणि एकदा शेवटी, ज्याला क्लोज म्हणतात. या दोन आकड्यांच्या मिलाफातून जी संख्या तयार होते तिला जोडी असं संबोधलं जातं. ही भाषा ज्याला कळते तोच या खेळाच्या गणितात तग धरू शकतो. मटक्यात गुंतवणूक करण्याचे अनेक प्रकार आहेत. सर्वात साधा प्रकार म्हणजे सिंगल. यात खेळाडू 0 ते 9 पैकी कोणत्याही एका अंकावर पैसा लावतो. जर तो अंक ओपन किंवा क्लोजमध्ये आला तर त्याला लावलेल्या पैशांच्या 9 पट रक्कम मिळते. यानंतर येते जोडी. यात 2 आकडे निवडावे लागतात. जोडीचा निकाल बरोबर आला तर परतावा खूप मोठा असतो. म्हणूनच लोक तासनतास वृत्तपत्रातील चार्ट्स बघून ही जोडी शोधण्याचा प्रयत्न करत असतात. मटक्यातील सर्वात कठीण आणि तितकाच फायदेशीर प्रकार म्हणजे पॅनल किंवा पाना. यामध्ये 3 अंकांची बेरीज करून एक मुख्य अंक काढला जातो. उदाहरणार्थ, जर 1, 2 आणि 3 हे 3 आकडे निवडले तर त्यांची बेरीज 6 होते. यालाच 6चा पाना असे म्हणतात. हे 3 आकडे चढत्या क्रमाने असणं आवश्यक आहे. पाण्याचे हजारो कॉम्बिनेशन असतात आणि जर एखाद्याचा पाना लागला तर त्याला लावलेल्या पैशाच्या शेकडो पट परतावा मिळतो, ज्यामुळे हा प्रकार सर्वात लोकप्रिय पण तितकाच जोखमीचा सुद्धा आहे. कधी मटकावाल्यांच्या टपरीवर किंवा जुन्या पेपरमध्ये आकड्यांचे मोठे तक्ते पाहिले आहेत का? याला मटका चार्ट म्हणतात. यात मागच्या अनेक वर्षांचे निकाल लिहिलेले असतात. मटका खेळणारे लोक या चार्टचा अभ्यास करतात आणि कोणत्या दिवशी कोणता आकडा येईल याचा अंदाज लावतात. याला मटक्याच्या भाषेत लाईन्स पाहणे म्हणतात. काही लोक जुन्या रेकॉर्ड्सवरून गणितं मांडतात की जर मागच्या सोमवारी 24 आला असेल तर सोमवारी 79 येण्याची शक्यता आहे. हे पूर्णपणे गणितावर आधारित असते, जसे जुन्या जाणत्यांचे म्हणणे आहे. अनेक प्रादेशिक वर्तमानपत्रांमध्ये आजही कोपऱ्यात काही विशिष्ट आकडे छापलेले असतात, ज्यांना आजचे शुभांक किंवा लकी नंबर्स म्हटले जाते. सामान्य वाचकाला ते काय आहे ते कळणार नाही, पण मटका खेळणाऱ्यांसाठी ते महत्त्वाचे संकेत असतात. ज्योतिषाच्या आधारावर किंवा संख्याशास्त्राच्या आधारावर हे आकडे दिले जातात. कल्याण, मेन मुंबई, राजधानी अशा वेगवेगळ्या मटक्यांसाठी हे अंदाज वर्तवलेले असतात आणि लोक या आकड्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवून आपलं नशीब आजमावताना दिसतात. मटक्याच्या गणितात कट अंक नावाची एक संकल्पना असते. अंकशास्त्रानुसार 0चा कट, 5चा कट, 1चा कट, 6चा, 2चा आणि 7 या प्रकारचे आकडे ठरलेले असतात. जर एखाद्याला वाटलं की 2 हा आकडा येईल तर तो खबरदारी म्हणून 7 या आकड्यावरही पैसे लावतो, कारण 7 हा 2चा
कट अंक आहे. तसेच फॅमिली म्हणजे एकाच गटातील 4 जोड्या. ही मटक्याची टेक्निकल बाजू इतकी खोल आहे, की नवख्या माणसाला हे आकडे म्हणजे केवळ गोंधळ वाटू शकतो. पण अनुभवी लोकांसाठी हे एक शास्त्र आहे. मटका हा खेळ भारतात बेकायदेशीर आहे. सार्वजनिक जुगार कायद्याअंतर्गत यावर बंदी आहे. त्यामुळे हा खेळ नेहमीच लपून-छपून चालवला जातो. पोलीस वेळोवेळी मटका अड्ड्यांवर छापे टाकतात, पण तरीही हा खेळ अजूनही बंद झालेला नाही. पूर्वी मटका मोठ्या हॉल्समध्ये किंवा मोकळ्या मैदानात चालायचा, पण आता तंत्रज्ञानामुळे त्याचे स्वरूप बदलले आहे. आता मटका गल्लीबोळांतून निघून थेट मोबाईल स्क्रीनवर पोहोचलाय, ज्यामुळे तो पकडणे अधिकच कठीण झाले आहे. जसा काळ बदलला तसा मटकाही बदलला. पूर्वी मटका बुकीकडे जाऊन चिठ्ठी फाडावी लागायची, पण आता शेकडो मटका ॲप्स उपलब्ध आहेत. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आकडे लावले जातात आणि पैसेही UPIद्वारे घेतले जातात. यामुळे या व्यवसायाची व्याप्ती वाढली असली तरी यात फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. ऑनलाईन मटक्यात अनेकदा पैसे जिंकूनही ते मिळत नाहीत अशी ओरड ऐकायला मिळते, कारण या व्यवहाराला कोणताही कायदेशीर आधार नसतो. मटक्याच्या जगाबद्दल अनेक रंजक दंतकथा आहेत. असं म्हटलं जातं की काही लोक स्वप्नात दिसलेले आकडे लावायचे, तर काही लोक अपघाताच्या गाडीचा नंबर पाहून मटका खेळायचे. काही जण तर देवाला नवस बोलायचे की जोडी लागली तर अभिषेक करेन. रतन खत्रींच्या काळात तर असं म्हटलं जायचं की त्यांचा शब्द हा फायनल असायचा. मटक्यामुळे अनेक जण एका रात्रीत श्रीमंत झाले, तर त्याहून अधिक कर्जबाजारीही होऊन रस्त्यावर आले. हेच या खेळाचं सर्वात मोठं वास्तव आहे. मटका हा केवळ खेळ नाही, तर त्याने अनेक कुटुंबांची वाताहत केली आहे. सुरुवातीला विरंगुळा म्हणून सुरू केलेला हा खेळ कधी व्यसन बनतो हे कळत सुद्धा नाही. विशेषतः कष्टकरी आणि मध्यमवर्गीय वर्गात मटक्याची ओढ जास्त दिसते, कारण कमी श्रमात जास्त पैसे मिळवण्याचे आमिष यात असते. सरकारने कॅसिनो कायदा रद्द केला असला तरी मटक्यासारखे अवैध मार्ग जोपर्यंत सुरू आहेत, तोपर्यंत सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट थांबवणं कठीण आहे. अनेकदा लोक मटका आणि सट्टा हे शब्द एकत्र वापरतात, परंतु सट्टा हा एक व्यापक शब्द आहे, जो क्रिकेट, पाऊस किंवा शेअर बाजार अशा कोणत्याही गोष्टींवर लावलेल्या पैजांना लागू शकतो. पण मटका हा निव्वळ अंकांच्या गणितावर चालणारा खेळ आहे. मटका हा भारतीय बनावटीचा जुगार आहे, ज्याची संस्कृती आणि नियम पाश्चात्य जुगारापेक्षा पूर्णपणे वेगवेगळे आहेत. महाराष्ट्राच्या मातीत हा खेळ इतका रुजलेला आहे, तो इथल्या गुन्हेगारी जगताचा आणि काही अंशी संस्कृतीचा भाग बनलाय. तर मित्रांनो, ही होती मटक्याची A to Z माहिती. कॅसिनो कायद्याच्या निमित्ताने हा विषय पुन्हा चर्चेत आला असला तरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की जुगार हा कोणत्याही स्वरूपाचा असो, तो शेवटी विनाशाकडेच नेतो. आकडेमोड आणि नशिबाचा हा खेळ दिसायला रंजक असला तरी त्यात अडकण्यापेक्षा आपली कष्टाची कमाई सुरक्षित ठेवणे कधीही उत्तम. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.